नमस्कार. आपण पाहत आहात अल्टिमेट टॉक्स मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्तिपीठ एक्सप्रेसवे बद्दलची ताजी अपडेट. प्रकल्प काय आहे? हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील नागपूर ते गोवा असा थेट द्रुतगती मार्ग असणार आहे. सुमारे 800 ते 850 किमी लांबीचा हा 6 लेनचा एक्सप्रेसवे असेल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ 18 तासावरून फक्त 7 ते 8 तासापर्यंत कमी होणार आहे. सध्या या प्रकल्पात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. सरकारने मार्गाने नवीन संरेखन निश्चित केले आहे. त्यामुळे महामार्गाची लांबी सुमारे 850 किमी पर्यंत वाढणार आहे. मार्ग बदलल्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढून जवळपास 1 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा विरोध. या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करावे लागणार आहे. म्हणून काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनही केले आहे आणि सरकारवर टीका होत आहे. सरकारचे म्हणणे आहे राज्य सरकारचे म्हणणे आहे की हा महामार्ग पूर्ण झाल्यावर पर्यटन वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होईल. पूर्ण होण्याचा अंदाज. जर जमीन संपादन आणि पर्यावरण मंजुरी वेळेत मिळाली तर हा एक्सप्रेसवे 2028 ते 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, शक्तिपीठ एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील एक मोठा प्रकल्प ठरणार आहे. पण त्याचबरोबर जमीन संपादन आणि खर्च वाढल्यामुळे या प्रकल्पावर चर्चा देखील सुरू आहे. या प्रकल्पाबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.